भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांसह यावेळेस त्यांना देखील सहआरोपी करा असं राऊत म्हणतायत। मंत्र्यांना सहआरोपी केल्याशिवाय राज्यातली भोंदूगिरी थांबणार नाही असंही राऊतांनी म्हटलंय। तर या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील तर तिथे त्या भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। बाकी इतर सोडून द्या, सामान्य जनता किंवा इतर, पण जे मंत्री आहेत, जे सत्तेवर आहेत, जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी बुवाबाजी थांबणार नाही। तर ईशान्येश्वर मंदिरात बऱ्याचदा जाणं होतं असं केसरकरांनी म्हटलेलं आहे। खराचा खगोलशास्त्राचा अभ्यास होता। खगोलशास्त्राचा अभ्यास आणि त्याचमुळे माझ्यासारख्या अनेकांसोबत त्याची ओळख असल्याचंही दीपक केसरकर म्हणतायत। तर महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून केसरकरांना भोंदू गोष्टींचा नाद आहे असं राऊतांनी म्हटलंय। केसरकर अनेक जंगलांमध्ये जाऊन विधी करतात असं त्यांचेच सहकारी सांगतात असं संजय राऊतांनी म्हटलंय। वाटेत सिन्नरमध्ये हे ईशानेश्वर मंदिर असल्यामुळे कधीतरी तिथं जाणं निश्चितपणे होत होतं। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॅप्टन खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये चांगला अभ्यास असल्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांची ओळख आहे। यामुळे काही राजकीय जे आरोप केले जातात ते मात्र अत्यंत चुकीचे आहेत। विशेषतः संजय राऊतनी म्हटलेलं आहे की ते माझं डिपार्टमेंट चालवतं, ते कसं चालवणार? ते एकदा सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। माझं डिपार्टमेंट चांगल्या रीतीने चालत नव्हतं असं त्यांनी जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी माहिती घ्यावी। डिपार्टमेंटचा किंवा व्यक्तिगत संबंध त्यांच्याशी नेऊन जोडणं हे अत्यंत चुकीचं आहे। केसरकरांवरती कोणी विश्वास ठेवू नका। केसरकर हा सावंतवाडीचा डोमकावळा आहे। महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून त्यांना या गोष्टीचा नाद आहे। ते अनेक जंगलामध्ये जाऊन विधी करतात असे त्यांचे सहकारी सांगतात।